नमस्कार. आयुष्याच्या बागेत आपण सगळेच फिरत असतो, नाही का? आणि या बागेत ना प्रत्येक क्षण म्हणजे एक फूल आहे. काही क्षण गुलाबासारखे सुगंधी असतात, तर काही बोरीच्या काट्यांसारखे टोचणारे, काही सूर्यफुलासारखे तेजस्वी, तर काही माना टाकलेली कोमेजलेली फुलं. पण विचार करा, या सगळ्याच फुलांना, हो सगळ्याच, एकत्र गुंफून आपल्या जीवनाची एक सुंदर, एक अर्थपूर्ण माळ कशी विणता येईल, याच कलेबद्दल आज आपण बोलणार आहोत. एका प्राचीन श्लोकातून आणि एका खूप प्रेरणादायी कथेतून हे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया. हा प्रश्न खरं तर आपल्याला थांबून विचार करायला लावतो. आपलं जीवन म्हणजे फक्त घडणाऱ्या घटनांची एक साखळी नाही, तर ती एक कलाकृती घडवण्याची संधी आहे. जसा एखादा कुशल माळी बागेतल्या वेगवेगळ्या रंगांच्या, वेगवेगळ्या सुगंधांच्या फुलांना एकत्र आणून एक अप्रतिम, डोळ्यांचा पारणं फेडणारा हार तयार करतो, अगदी तसंच आपणही आपल्या आयुष्यातले सुख-दुःखाचे, यश-अपयशाचे क्षण एकत्र गुंफून एक अर्थपूर्ण, सुंदर जीवन जगू शकतो. बरं, ही उत्तम जीवन जगण्याची कला शिकायची असेल तर त्यासाठी आपल्याला हजारो वर्ष मागे ज्ञानाच्या मूळ स्रोताकडे जावं लागेल. आपण थेट त्या सोर्स कोडकडे जाणार आहोत, धम्मपदातल्या एका श्लोकाकडे. 2500 वर्षांनंतरही हा श्लोक तितकाच ताजा, तितकाच शक्तिशाली आहे. चला तर मग या श्लोकातूनच या कलेचं रहस्य उलगडून पाहूया. आता काही क्षण थांबूया आणि या मूळ श्लोकाचं श्रवण करूया. ही पाली भाषा आहे, ज्या भाषेतून बुद्धांनी आपला उपदेश दिला. या शब्दांमधली ऊर्जा आणि कंपने अनुभवण्याचा प्रयत्न करूया. यथापि पुप्फरासिंह कयीरामालगुणे बहु एवं जातेन मच्चेन कर्तव्यं कुशलं बहुम. पाली या प्राचीन भाषेतल्या धम्मपद या बौद्ध ग्रंथातून घेतलेल्या या श्लोकाच्या ध्वनिलहरींना आपल्या मनात घुमू द्या. किती सुंदर आणि किती गहन अर्थ या श्लोकाचा. तो आपल्याला सांगतो की एका कुशल माळ्यासाठी फुलांचा ढीग म्हणजे फक्त फुले नसतात, तर त्यातून अनेक सुंदर माळा तयार करण्याची एक सुवर्ण संधी असते. अगदी तसंच आपल्यासाठी हे मानवी आयुष्य म्हणजे अनेक चांगली कुशल कर्म करण्याची एक अमूल्य संधी आहे. आपलं जीवन हे त्या फुलांच्या राशीसारखं आहे आणि आपली सत्कर्म म्हणजे त्यातून विणलेल्या सुंदर माळा. आता या श्लोकातले 2 शब्द समजून घेऊया, जे याच्या अर्थाला आणखी सखोल करतात. पहिला शब्द आहे कुशल. याचा अर्थ फक्त चांगलं असा नाहीये, तर त्याचा अर्थ आहे कुशल किंवा कौशल्यपूर्ण. म्हणजे जसा एखादा कुशल चित्रकार रंगांचा योग्य वापर करून एक अप्रतिम चित्र काढतो, तसंच आपण आपल्या कृतींमध्ये कौशल्याचा आणि शहाणपणाचा वापर करायला हवा. आणि दुसरा शब्द आहे कर्तव्यम. याचा अर्थ आहे जे केलंच पाहिजे. ही काही निवड नाही, तर ही आपली जबाबदारी आहे, एक कर्तव्य आहे जे आपल्याला पार पाडायचंच आहे. चला आता एका अशा स्त्रीची कथा पाहूया जिने या श्लोकाला आपल्या जीवनात अक्षरशः जिवंत केलं. तिचं नाव होतं विशाखा. तिची आणि बुद्धांची पहिली भेट तिच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारी ठरली. जरा कल्पना करा, भद्य नगरातली ती शांत सकाळ, बुद्धांच्या आगमनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे, लोक गर्दी करतायत आणि त्या गर्दीतच आपल्या आजोबांसोबत एक लहानगी मुलगी उभी आहे, विशाखा. ती फक्त बुद्धांना पाहण्यासाठी नाही, तर त्यांचे विचार ऐकण्यासाठी आतुर आहे. विशाखाचं आयुष्य खरंच विलक्षण होतं. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी, म्हणजे ज्या वयात मुलं खेळण्या बागडण्यात रमलेली असतात, त्या वयात तिने बुद्धांचे उपदेश ऐकून सोतापत्ती म्हणजे ज्ञानाचा पहिला टप्पा गाठला होता. ही काही सामान्य गोष्ट नव्हती. या एका घटनेने तिच्यामध्ये ज्ञानाचं असं बीज पेरलं जे पुढे जाऊन एका विशाल वृक्षात रूपांतरित झालं. आणि इथूनच तिच्या आध्यात्मिक प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता आपण विशाखाच्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या प्रसंगाकडे वळूया. एक असा प्रसंग जिथे तिच्या ज्ञानाची आणि संयमाची खरी परीक्षा झाली. तिच्या सासरच्या घरी एका भव्य भोजनाच्या वेळी तिच्या आणि तिच्या सासऱ्यांमध्ये एक संघर्ष निर्माण झाला. कल्पना करा, सोन्याच्या ताटांमध्ये सुगंधी पक्वान्न वाढत आहेत, अगरबत्तीचा मंद सुगंध दरवळतोय, पण त्या ऐश्वर्यातही घरात एक विचित्र शांतता आहे, एक प्रकारचा तणाव आहे जो हवेतही जाणवतोय. आता विशाखासमोर एक मोठं धर्मसंकट उभं राहिलं. बघा ना, तिचे सासरे मिगार हे जैनांचे मोठे अनुयायी होते आणि झालं असं की भोजनाच्या वेळी काही बौद्ध भिक्खू आले आणि सासऱ्यांनी त्यांचा अपमान केला. आता विचार करा, विशाखेने हे सगळं पाहिलं. तिला दिसलं की तिचे सासरे चुकीचं वागत आहेत. मनात आलं की सत्य सांगावं, पण हे इतकं सोपं नव्हतं. समोर कोण होतं? एक श्रीमंत, प्रतिष्ठित, शक्तिशाली माणूस आणि नात्यानी सासरा. अशा वेळी कोणालाही न दुखावता मोठ्या आदराने सत्य कसं सांगावं, ही तिच्यासाठी एक मोठी, म्हणजे खूप मोठी कसोटी होती. इथे ना आपल्याला 2 पूर्णपणे वेगळे दृष्टिकोन दिसतायत. मिघाराला काय वाटलं? माझा अपमान झाला, त्याचा अहंकार दुखावला गेला, मी सोन्याच्या वाडग्यात जेवतोय आणि माझी सून मला म्हणतेय मी घाण खातोय. पण विशाखेला काय दिसलं?
तिला कर्माचं एक सखोल सत्य दिसलं. तिने अगदी शांतपणे समजावून सांगितलं की तिचा अर्थ घाण खाणं असं नव्हताच. तिचा अर्थ होता की सासरे फक्त त्यांच्या भूतकाळातल्या चांगल्या कर्मांची फळं म्हणजेच पुण्याई खात आहेत. वर्तमानात नवीन चांगली कर्म करून त्यात काही भर घालत नाहीयेत. आणि हे आध्यात्मिकदृष्ट्या उष्ट खाण्यासारखंच आहे. या संघर्षाचा शेवट मात्र खूपच सुंदर झाला. विशाखेच्या कुशल युक्तिवादाने तिने आपल्या सासऱ्यांना बुद्धांचा उपदेश ऐकण्यासाठी तयार केलं. मिगार पडद्याआड बसून उपदेश ऐकत होते. बुद्धांच्या वाणीतल्या करुणेने आणि ज्ञानाच्या प्रकाशाने त्यांच्या मनातल्या अहंकाराचा आणि रागाचा अंधार नाहीसा झाला. त्यांचं मनपरिवर्तन झालं. म्हणजे बघा, विशाखाच्या शहाणपणाने आणि करुणेने तिच्या सासऱ्यांनाही ज्ञानाचा मार्ग दाखवला. यातूनच आपल्याला कळतं की ज्ञान आणि करुणेमध्ये किती प्रचंड ताकद असते. आता आपण विशाखाच्या उदारतेची एक अशी कथा पाहूया जी इतिहासात अजरामर झाली आहे. ही कथा म्हणजे जणू काही तिने आपल्या जीवनात विणलेली सर्वात सुंदर आणि सगळ्यात मौल्यवान माळ होती. ही माळ तिच्या औदार्याचं आणि त्यागाचं प्रतीक बनली. हे तिच्या जीवनातलं सर्वात मोठं कुशल कर्म होतं. तिच्या लग्नात तिच्या वडिलांनी तिला एक अत्यंत मौल्यवान रत्नजडित वस्त्र भेट दिलं होतं. त्याची त्या काळातली किंमत होती 9 कोटी आणि 1 लाख. म्हणजे आजच्या काळात विचार केला तर अब्जावधी रुपये. यावरून आपण कल्पना करू शकतो की तिने किती मोठ्या संपत्तीचा त्याग केला असेल. ते वस्त्र तिच्यासाठी फक्त एक कपडा नव्हता, तर ते तिच्या वडिलांनी दिलेलं प्रेम होतं, तिच्या घराण्याची प्रतिष्ठा होती. पण विशाखेने त्या मौल्यवान वस्त्राकडे फक्त एक वस्तू म्हणून पाहिलं नाही. तिने त्याकडे पाहिलं पुण्यकर्म करण्याची एक संधी म्हणून. तिचा दृष्टिकोनच भौतिक गोष्टींच्या पलीकडचा होता. तिच्यासाठी संपत्ती जमवणं महत्त्वाचं नव्हतं, तर त्या संपत्तीचा कुशलतेने उपयोग करणं महत्त्वाचं होतं. ती आपल्याला हेच शिकवून गेली की खरी संपत्ती वस्तूंच्या मालकीमध्ये नसते, तर त्या वस्तूंचा आपण कसा उपयोग करतो यामध्ये असते. झालं असं की एकदा विशाखा बुद्धांचा उपदेश ऐकून परत जाताना घाईघाईत ते मौल्यवान वस्त्र विहारातच विसरली. परत गेल्यावर तिला कळलं की भिक्षूंनी ते वस्त्र उचलून बाजूला ठेवलं आहे, कारण ते त्याला स्पर्श करू शकत नव्हते. तेव्हा विशाखेने काय केलं? तिने ते वस्त्र परत न घेता संघाला दान करण्याचा निर्णय घेतला. पण ते इतकं मौल्यवान होतं की कोणीच ते विकत घेऊ शकलं नाही. तेव्हा विशाखेने स्वतःच ते वस्त्र विकत घेतलं आणि त्या पैशांमधून एक भव्य विहार बांधला. म्हणजे बघा, तिने एका व्यक्तिक वस्तूचं रूपांतर एका सार्वजनिक, चिरस्थायी चांगल्या कामात केलं. विशाखाची कथा ऐकून खूप प्रेरणा मिळते. पण आपण तिच्याकडून आजच्या काळात काय शिकू शकतो? आपणही आपल्या जीवनात एक कुशल माळी कसं बनायचं? चला तर मग आता या प्राचीन ज्ञानाला आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या 21व्या शतकातल्या आव्हानांमध्ये कसं वापरायचं ते पाहूया. समजा ऑफिसमध्ये कुणीतरी आपल्याबद्दल नकारात्मक बोलतंय किंवा आपल्या कामात चुका काढतंय, तेव्हा काय होतं? आपल्याला लगेच प्रतिक्रिया द्यायची, स्वतःचा बचाव करायची तीव्र इच्छा होते. पण त्या क्षणी थांबणं हेच पहिलं पाऊल आहे. एक क्षण थांबा, एक दीर्घ श्वास घ्या. हे झालं संयमाचं एक फूल गोळा करणं. आणि मग शांतपणे, ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला, यावर आपण नंतर शांतपणे बोलूया, असं म्हणून तिथून निघून जाणं. हा एक छोटासा संयम, एक लहानसं फूल त्या नकारात्मक वातावरणाला शांत करू शकतं आणि आपल्या कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवू शकतं. आपण अनेकदा आपला फोन उचलतो आणि नकळतपणे सोशल मीडिया स्क्रोल करत बसतो. पुढच्या वेळी जेव्हा असं करण्याची इच्छा होईल ना, तेव्हा एक क्षण थांबा, फक्त एक क्षण. स्वतःला विचारा की मी हे का करत आहे. हा झाला सजगतेचा क्षण. आता त्या वेळेचा उपयोग आपल्या आईवडिलांना किंवा एखाद्या जुन्या मित्राला एक छोटासा मेसेज पाठवण्यासाठी करा. फक्त एवढंच, कसा आहेस किंवा तुझी आठवण येतेय. हा छोटासा मेसेज त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो आणि आपल्या मनालाही समाधान देऊ शकतो. म्हणजे बघा, आपण विचलनाच्या क्षणाचं रूपांतर एका प्रेमळ नात्याच्या फुलात करू शकतो. नातेसंबंध काही एका रात्रीत तयार होत नाहीत किंवा तुटत नाहीत. त्यांना रोज थोडं थोडं जपावं लागतं. रोज एक छोटीशी प्रेमळ कृती, म्हणजे एक लहानसं फूल, जसं की जेवलास का असं आपुलकीने विचारणं किंवा मी काही मदत करू का असं म्हणणं, हे नातेसंबंधांच्या बागेत रोज एक फूल लावण्यासारखं आहे. सुरुवातीला कदाचित लगेच काही फरक जाणवणार नाही, पण हळूहळू या छोट्या छोट्या फुलांची एक सुंदर बाग तयार होते, जी विश्वासाने आणि प्रेमाने बहरलेली असते. यासाठी काही मोठमोठ्या गोष्टी करण्याची किंवा भव्य दानधर्म करण्याची गरज नाहीये. सुरुवात एका लहानशा पण सजग कृतीने करायची आहे. एका सुंदर आणि भल्या मोठ्या माळेची निर्मिती नेहमी एक लहान फूल निवडण्यापासून आणि ते धाग्यात आवण्यापासूनच सुरू होते. चला, आजच ते पहिलं फूल गोळा करण्याचा निश्चय करूया. आपण आपलं आयुष्य कसं घडवतो हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. आपण रोज एक लहानशी पण चांगली आणि कुशल कृती करून आपल्या जीवनाची सुंदर माळ विणू शकतो. मग आजचं पहिलं फूल कोणतं असेल? कौतुकाचा एक शब्द, मदतीचा हात
की क्षमेची भावना? या प्रश्नावर विचार करा आणि आजच एक चांगलं काम करून आपल्या जीवनाची सुंदर माळ विणायला सुरुवात करा.